आज आपण बघणार आहोत सलग सत्यनारायण कसा करायचा आहे. आर्थिक अडचण असेल, कर्ज कर्ज झालं असेल, अन्नधान्य कमी पडत असेल, तर आपल्याला ही सत्यनारायण भगवानांची सेवा करायची आहे. तुम्ही 7 दिवस, 5 दिवस, 9 दिवस, 11 दिवस सलग सलग म्हणजे कंटिन्यू रोजच तुम्हाला सत्यनारायण करायचं असतं. आता सत्यनारायण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता. त्याचबरोबर आपण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा करू शकतो. कसं असतं, श्रावण महिन्यामध्ये मांसाहार पूर्णपणे टाळला जातो. त्याचप्रमाणे श्रावण महिना एवढाच पवित्र महिना मार्गशीर्ष महिना असतो, तर या महिन्यामध्ये सुद्धा पूर्ण महिना तुम्हाला मांसाहार हा टाळायचा असतो. त्याचबरोबर वादविवाद, तंटा, हे सगळं, या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं असतं. हे आपल्या घरात होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची असते. आता पूजा पूजा मांडायची असते. सत्यनारायणाची पूजा कशी मांडायची बघा. नवग्रहांचा जो सत्यनारायण असतो, जो लग्नामध्ये केला जातो, जो आपल्या गणपतीमध्ये करतात वगैरे, तो सत्यनारायण वेगळा. वेगळा म्हणजे या सत्यनारायणमध्ये आपण फक्त 3च सुपारींचा हा सत्यनारायण असतो. जशी की पहिली गणपतीची, दुसरी आपली कुलदेवी, तिसरी आपली वरुण देवता. आणि आपण हा सत्यनारायण आपल्या घरासाठी, बघा, घरासाठी म्हणजे प्रत्येक महिला आपल्या घरासाठीच करत असे, स्वतःसाठी कुठलीच महिला करत नाही. त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे, पूजा मांडणी तुम्ही पहिल्या दिवशी करून घ्या. बघा, वेळ मात्र तुम्हाला एकच ठेवायची आहे. तुम्ही एकाच वेळेला, म्हणजे जर आज तुमचा पहिला दिवस आहे आणि तुम्ही सकाळी केला, तर तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही म्हणजे दररोज तुम्हाला सकाळीच करायचं आहे. खूपच अडचण आली असेल आणि खूपच काही असेल तर तुम्ही एखाद्या दिवशी चालेल, पण जास्त उशीर करू नका. एखादा तास मागे पुढे चालेल, पण वेळ तुम्ही एकच ठेवा. आता मांडणी कशी करायची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही 3 सुपारीचा दर पौर्णिमेचा सत्यनारायण करत असाल. माझ्या याच चॅनलवरती पौर्णिमेला सत्यनारायण कसा करायचा तो व्हिडिओ आहे, तरीसुद्धा मी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगते पूजा मांडणी कशी करायची आहे. बघा, चौरंग घ्या किंवा लाल किंवा पांढरा कपडा त्यावर टाका. आता तुम्हाला तुमच्या सत्यनारायण भगवानांचा फोटो आपल्या असेल तुमच्याकडे, तर तो तुम्हाला ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला गहू ठेवायचे आहेत. गव्हावरती तुम्हाला एक तांब्याचा कलश, जलपूर्ण कलश, त्याच्यामध्ये पाणी भरून त्याला दोरा, त्याच्यावरती कुंकवाने स्वस्तिक, 5 उभ्या रेषा, 4 टिंब असा व्यवस्थित कलश पाण्याने भरलेला त्या गव्हावर तुम्हाला ठेवायचा आहे. गव्हाची जी रास ठेवली आहे त्यावर. आता त्या तांब्यामध्ये तुम्हाला तुम्हाला सुपारी, पैसा, हळदी, कुंकू, अक्षत, फूल टाकून 5 पानं त्याला लावायची आहेत, नागवेलीची पानं. त्यानंतर त्याच्यावर एक ताम्हण ठेवायचं आहे. ताम्हणामध्ये तांदूळ ठेवायचे आहे. तांदूळावरती बाळकृष्ण ठेवायचा आहे. बघा, पूजा मांडणी करत आहोत, त्याच्यासमोर तुम्हाला 3 विड्याची पानं ठेवायची, म्हणजे जोडी जोडी ठेवायची. बघा, एक जोडी म्हणजे 2 पानं घ्यायची विड्याची, त्याच्यावर थोडेसे तांदूळ आणि सुपारीचा गणपती. नंतर 2 विड्याची पानं, थोडेसे तांदूळ, त्याच्यावरती कुलदेवतेची सुपारी. 2 विड्याची पानं, त्याच्यावरचे थोडेसे तांदूळ आणि आपल्या वरुण देवतेची सुपारी. अशा 3 सुपाऱ्या तुम्हाला तिथे मांडायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता आपल्याला पूजेसाठी पंचामृत सगळ्यांना माहिती आहे, दही, दूध, तूप, साखर, मध, पंचामृत तयार करून घ्यायचं आहे. आणि त्या ताम्हणामध्ये जो बाळकृष्ण आहे त्यालासुद्धा आपल्याला अभिषेक करायचा असतो. तर सगळ्यात आधी बघा, तुम्हाला आता तुमची काय अडचण आहे त्यासाठी तुम्ही करत आहात, तर उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्या. हळदी, कुंकू, अक्षत, फूल, तुम्हाला संकल्प सोडायचा असतो. तुमचं नाव सांगायचं असतं, तुमचं गोत्र सांगायचं असतं. गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं असतं. तुम्ही कशासाठी सेवा करत आहात, तुमचा काय संकल्प आहे, किती दिवसांची तुम्ही सेवा करणार आहात, म्हणजे किती दिवस तुम्ही सत्यनारायण करणार आहात ते सांगायचं असतं. तुमची जी काही अडचण असेल तुम्हाला ती सांगायची असते आणि म्हणायचं असतं की मी एवढे एवढे दिवस हा सत्यनारायण करीन, माझी ही अडचण दूर कर. आणि माता लक्ष्मी, भगवान विष्णूंना तुम्हाला नमस्कार करायचा असतो आणि ताम्हणात पाणी सोडायचं असतं. यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची असते. तर सगळ्यात आधी आपल्याला सुपारीची जी गणपती आपण ठेवला होता, जी सुपारी ठेवली होती ती ताम्हणात घ्यायची आहे. 3 पळी स्वच्छ पाणी, 3 पळी पंचामृत, 3 पळी स्वच्छ पाणी, असं करत गणपती बाप्पाचा कुठलाही मंत्र असेल तर तो म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी जी सुपारी आहे, जी आपल्या कुलदेवतेची आहे, तिचासुद्धा अभिषेक करायचा असतो कुलदेवतेचा मंत्र म्हणून. तिसरी सुपारी वरुण देवतेची असते. वरुण देवतेचा ओम वरुण देवताय नमः म्हणून तुम्हाला त्या सुपारीचा अभिषेक करायचा असतो. 3ही सुपाऱ्यांना हळदी, कुंकू, वरुण देवतेला अष्टगंध आपल्याला, किंवा मग फक्त कुंकू, अक्षता तुम्हाला वाहायचे असतात, फुलं वाहायची असतात. आता ताम्हणामध्ये जो बाळकृष्ण ठेवला त्याची सुद्धा तुम्हाला स्वच्छ पाणी, पंचामृत, स्वच्छ पाण्याने अंघोळ करून
तो सुद्धा पूजा करायची असते, त्याची सुद्धा पूजा करायची असते. त्याचबरोबर तुम्हाला वाटीभरच शिरा बनवायचा असतो. जेवढेही दिवस तुम्ही करणार आहात, रोज तुम्हाला शिरा बनवायचा आहे. थोडासाच बनवायचा आहे. म्हणजे घरातल्याच लोकांना खायचा असतो, बाहेरच्या लोकांना द्यायचा नसतो, हे तुम्हाला माहिती आहे. आपल्याकडे आपल्या पूजेमध्ये घंटी, शंख असणं गरजेचं आहे. आपल्या देवघरामध्ये असतंच. त्याचबरोबर तुपाचा दिवा, तेलाचा दिवा आपल्याला प्रज्वलित सुद्धा करायचा आहे. त्या दिव्यांची सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षत फुलवून पूजा करायची असते. अशी सगळी व्यवस्थित पूजा मंडळी आपल्याला करायची आहे. पोथी रोज वाचायची आहे का? तर हो, रोजच पोथी वाचायची आहे. रोजच तुम्हाला आता रोज पंचामृत तयार करून तुम्हाला रोजच 3ही सुपाऱ्यांची पूजा रोज करायची आहे. बघा, एकदा मांडून ठेवलं की झालं, फक्त रोज पोथी वाचायची का? तर नाही, असं अजिबात नाही. बाळकृष्णाला त्याचबरोबर 3ही सुपाऱ्यांना रोज पंचामृताने, रोज स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून, रोज कथा वाचून, रोज शिरा बनवून तुम्हाला पूजा करायची आहे. मांडणी म्हणजे काय? जे गहू ठेवले, जे तांदूळ ठेवले, जो चौरंग कपडा ठेवलाय तो तसाच ठेवायचा. आता बघा, तुमचा 5-7 दिवसांचा असेल तर हरकत नाही, तुम्ही पानं वगैरे बदलायची गरज नाही. पण जर तुमचा जास्त असेल 11-21 दिवसांचा, तर कसं होतं ना, ते खराब होऊन जातात तिथले पानं वगैरे. किंवा तुम्हाला असं वाटत आहे की धान्य पण खराब होत आहे, तर तुम्ही ते सुद्धा बदलू शकता. असं काहीच नाही की तुम्हाला हलवायचं नाही, काही नाही. तुम्ही फक्त सकाळी एकदा पूजा केली की दुसऱ्या दिवशीपर्यंत तुम्हाला त्याला हात लावायचा नसतो. बाकी रोज तुम्ही तिथली सगळी स्वच्छता करू शकता. रोज आता तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की जास्त दिवसांचा असेल तर अर्थात पानं खराब होतील. तर तिथे स्वच्छता नसेल तर काय उपयोग? माता लक्ष्मी तिथे कसा वास करेल? विष्णू कसे प्रसन्न होतील? त्यामुळे आपल्याला तिथली पूजा करायची आहे, फुलं वाहायची आहे, पोथी वाचायची आहे, आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. आणि या काळामध्ये तुम्हाला घरामध्ये मांसाहार पूर्णपणे टाळायचा आहे. तसं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्णपणेच टाळायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जेवढे दिवस हे करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा करायचं आहे. आता बघा, ही सेवा केली म्हणजे आपोआप पैसा घरात येईल का? असं अजिबात म्हणायचं नाही मला. सेवा, प्रार्थना, पूजा हे आपल्या समाधानासाठी, आपल्या प्रसन्नतेसाठी आपण करत असतो. त्याचबरोबर आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी, आपल्या कष्टाचं फळ, आपल्या जे कष्टाचं फळ आहे, जे आपण करतोय कष्ट पण मिळत नाही आहे. बहुतेक जणांचं असं होतं, घरात पैसा खूप येतो पण तो टिकतच नाही आहे. खूप कर्ज झालं आहे, फेडण्याचा प्रयत्न करतोय. घरात नुसतंच बसलोय आणि आपोआप पैसा येईल अशासाठी नाही आहे. तर प्रयत्न करून त्याला फळ मिळावं, आपल्या प्रयत्नांना यश मिळावं, आपल्या घरात धनधान्याची भरभराट व्हावी. खूप धान्य आणतो पण पुरी पडत नाही, असंही खूप ठिकाणी होतं. त्यासाठी आपल्याला माता लक्ष्मी, भगवान विष्णू म्हणजेच सत्यनारायण देवतांची आपल्याला पूजा करायची असते. आपल्या मनात श्रद्धा किती आहे, आपला विश्वास किती आहे, त्यावरच ठरतं की आपली पूजा किती सफल होईल. तुम्ही एका मनामध्ये नकारात्मकता घेऊन पूजेला बसायचं नाही. कुणाबद्दल वाईट विचार वगैरे करायचे नाही. शांत मनाने, शांतता राहून, कलह, कटकटी, वादविवाद सगळं टाळून आपल्याला प्रसन्न मनाने, शांत चित्ताने सत्यनारायण भगवानांची सेवा आपल्याला करायची आहे. तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण नक्की करून बघा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. मी दर पौर्णिमेला करत असते. त्यामुळे तुम्ही पौर्णिमेला तर कराच, पण ज्यांना खूपच अडचण आहे, त्रास आहे, त्यांनी हा संकल्पयुक्त सत्यनारायण नक्की करा.